नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. एबीपी माझाच्या महाराष्ट्र देशा या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा पुढच्या तासाभरात आपल्याला घ्यायचा आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सरकारी वर्तुळातून. खरं तर भाजपचा मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घरचा आहेर दिलेला आहे भाजपला. उत्तर प्रदेशात योगी सरकार तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वांद्र्यातील रंगशारदा इथं शिवसैनिकांचं प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. खरं तर एनडीएच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी स्नेहभोजन केलं. तिथं मोदी मोठ्या भावासारखी आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेना मवाळ झाल्याची चर्चा होती. मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. या कार्यक्रमात एबीपी माझाच्या तूर परिषदेचा कार्यक्रमही दाखवण्यात आला. तेव्हा रंगशारदामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजप सरकारला कानपिचक्या देताना, घरचा आहेर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे ऐकूयात. महापालिका निवडणुकांच्या वेळेला बोललो होतो की मुख्यमंत्रीजी उत्तर प्रदेशमध्ये तेव्हा निवडणुका होत होत्या. तिथल्या भाजपच्या त्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करू. तसं त्यांनी केलं. इथे योगी आले, योगीने ते करून दाखवलं. मी तेव्हाही ते सांगितलं होतं की तुम्ही त्यावेळेला जर का शेतकऱ्यांचं कर्ज तेव्हा त्यांनी पूर्ण मुक्त करून टाकलं असतं तर मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला असता. पण नाही झालं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आलं, इथे तर आहेच. मग कोणीतरी मला सांगितलं की उद्धवजी दोन्हीकडे सरकार असलं तरी पंचायत काय झाले माहितीये का? म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोण मुख्यमंत्री झाला? म्हटलं योगी झाला. म्हटलं तेच आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे निरुपयोगी आहे. निरुपयोगी, काही करत नाही. आपला शत्रू कोण हे तुमच्या मनामध्ये तुम्ही फक्त ठरवलेलं आहात आणि त्याच्याची लढत देऊन हे यश तुम्ही मिळवलेलं आहात. बरं, प्रचाराला आमच्यापैकी कोणी आलेलं नव्हतं, मी सुद्धा आलेलो नव्हतो. जसं पलीकडे पैशाचा महापूर होता, धबधबा होता, तसं तुमच्याकडे काहीही नव्हतं. साधनांची कमतरता होती आणि पलीकडे ते सगळं उतू जात होतं आणि तरी देखील तुम्ही त्याच्यावरती मात केली की केवढं मोठं तुमचं यश आहे. गाय पे चर्चा आहे, गाय वाचवा. मग तुम्ही कोणी तिला गोमाता म्हणायचे तर गोमाता माना. सावरकरांचे विचार ज्याला मानायचे आता ते सुद्धा हिंदुत्ववादी. सावरकरांच्या विचाराप्रमाणे गाय हा उपयुक्त पशु आहे. मग कोणी हिंदुत्व जर का असं हिंदू बोलला तर मग तो हिंदू आहे की नाही? मग गायीसाठी कोणी आता आधार कार्ड काढते, गायीसाठी आता रुग्णवाहिका सेवा सुरू करते. आहे, गाय वाचवा, पण पहिला देश वाचवा. देश वाचला तर गाय नव्हे, आम्ही सुद्धा वाचू. आज पहिल्या प्रथम सरकारकडनं गाय वाचवण्याची गरज नाहीये, देश वाचवण्याची गरज आहे. आणि देश वाचवायचा असेल तर जे जवानांचे मुर्दे पडतायत दिवसा ठेवल्या त्या एकाच्या हत्येपायी एका तो जो काही माझा सैनिक मारला जातोय त्या सैनिकाची आता आई वडील सगळे अप्रोच करतात की आम्हाला 50 उंची पाकड्याची आणून द्या. आता ही अपेक्षा व्यक्त करणं हे टीका करणं नव्हे, ही अपेक्षा आहे माझ्या सरकारकडनं. जर माझं सरकार आहे तर माझ्या सरकारकडनं अपेक्षा करणं हे टीका असू शकत नाही. माझी अपेक्षा आहे, हे मला मिळालं पाहिजे. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या या शब्दबाणांनी भाजपला चांगलंच घायाळ केलं असेल हे नक्की.